तर नमस्कार मित्रांनो, मी निघालो आहे एका नवीन ब्लॉग करण्यासाठी। सो मित्रांनो, आपण आता जात आहोत सबका मालिक एक साईबाबा मंदिरामध्ये। सो मित्रांनो, खूप चांगलं मंदिर आहे आणि तिकडे जाऊन मी तुम्हाला मंदिरामध्ये जो काही परिसर आहे, साईबाबाची जी मूर्ती आहे, तुम्हाला मी ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। सो मित्रांनो, जर माझे ब्लॉग तुम्हाला आवडले तर लाईक करून सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा। हे बघा, माझ्यासोबत आहे आज माझा भाचा। ओके, सो मित्रांनो, मी जाणार आहे मुंबईला 2 दिवसानंतर आणि इकडे साऊथमध्ये हा शेवटचा ब्लॉग असणार आहे। म्हणून मला वाटलं तुम्हाला ब्लॉगिंगमध्ये सगळं थोडंफार काहीतरी दाखवावं, म्हणून आज पुन्हा प्रयत्न करतोय। सो मित्रांनो, ब्लॉग आपण कंटिन्यू करतोय आणि आता आपण थोड्या टायमामध्ये जाणार आहोत साईबाबा मंदिरामध्ये। तो मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर तिकडचा पूर्ण परिसर, साईबाबाची मूर्ती, तिकडे जे काय असेल ते तुम्हाला मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करील। सो तुम्हाला जर आमचे ब्लॉग आवडत असतील, तुम्हाला असं वाटत असेल की मी काहीतरी तुमच्यासाठी सरप्रायझिंग करतो, तुम्हाला ब्लॉगमधून काहीतरी वेगळं दाखवण्याचे प्रयत्न करतो। सो मित्रांनो, हार्डली म्युझिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, भावाला सपोर्ट करा। ओके, आपण कंटिन्यू करतोय आता। तो मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर आपण पुन्हा भेटणार आहोत आणि तिकडे आपण सगळं काही बघणार आहोत। ओके, हा फोन आला घरून, बापा झाला। तर मित्रांनो, आपण साईबाबाच्या मंदिराच्या जवळपास इकडे आलो आहोत। रस्ता थोडासा ट्रॅफिकवाला आहे, हे बघू शकता। हे साईबाबाचं मंदिर आहे। हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, साईबाबाचं दर्शन बाहेरूनच झालं, आपण आतमध्ये जाणार आहोत। सो मित्रांनो, इकडे बघा, हा दर्शन गेट आहे बाबांचा। सो आपल्याकडे आहे आपली सायकल। सो मित्रांनो, आपण पुढच्या गेटने एंटर करणार आहोत। हे बघा परिसर, आता आपण जाणार आहोत आतमध्ये। सांभाळून चला आतमध्ये। तर आपण आलो आहोत मंदिराच्या परिसरामध्ये। सो मित्रांनो, आपली सायकल कुठेतरी पार्क करणार आहोत आपण आणि मग त्यानंतर तुम्हाला मी मंदिराच्या आतला परिसर दाखवणार आहे। सो मित्रांनो, संध्याकाळची वेळ झाली म्हणून मी थोडीसं गडबडीमध्ये सायकल चालवली आणि जास्त काही तुम्हाला रस्त्याकडचं मी तुम्हाला दाखवू शकलो नाही। सो डायरेक्ट आपण मंदिरामध्ये बघूया। माझ्या पाठीमागं जो आहे तो साईबाबाचा मंदिर आहे, तुम्हाला मी आतमध्ये सुद्धा दाखवणार आहे। सो पहिलं माझी गाडी पार्क करूया, त्यानंतर मग पुढे आपण बाबाचं दर्शन घेऊया। सबका मालिक एक। ओके, तर फायनली मित्रांनो, मी आलो आहे इकडे साईबाबा मंदिरामध्ये। सो मित्रांनो, तेलंगणा स्टेटमध्ये निजामाबादमध्ये हे मंदिर आहे आणि खूप प्रसिद्ध आहे। जर तुम्हाला मुंबईवरून किंवा पुण्यावरून जर तुम्हाला इकडे बाबाचं दर्शन घेण्यासाठी जर यायचं असेल तर सो मित्रांनो, तुम्हाला यावं लागेल निजामाबाद। तिकडनं तुम्हाला रिक्षा पकडून तुम्हाला इकडे यावं लागेल साईबाबा मंदिर। सो तुमची जी काही मन्नत असेल, जे काही स्वप्न असतील, ते बाबाच्या दारामध्ये सगळ्यांचे पूर्ण होतात, कारण सबका मालिक एक आहे। सो मित्रांनो, मी आता तुम्हाला आतमध्ये बाबाची मूर्ती दाखवणार आहे आणि स्वतःला भाग्यवंत समजा
तुम्ही तुमच्या घरामध्ये बसूनसुद्धा मी माझ्या ब्लॉगमधून तुम्हाला साईबाबाची मूर्ती दाखवणार आहे आणि बऱ्याचशा ज्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मी माझ्या ब्लॉगमधून दाखवणार आहे. ओके, याच्यासाठी बोलतो आपण सबका मालिक एक है. सो मित्रांनो बघा, 2 दिवसानंतर मी जाणार आहे मुंबईला. सो मित्रांनो, देवाने आज मला इथे बोलवलं. तुम्हाला माझ्या ब्लॉगमधून काहीतरी सुंदर बघण्यासाठी देवाने सांगितलं की ब्लॉग कर, तुझ्या सगळ्या सबस्क्रायबरना तू दाखव. सो मित्रांनो, हे बघा, अप्रतिम मूर्ती आहे बाबाची. हे तुम्ही बघू शकता. खूप चांगल्या पद्धतीनं मूर्ती आहे बाबाची. 60 years हो गए. 60 years हो गए. कितना? अब बोलो, अब एक सेकंड. कितना साल हो गया बाबा का मूर्ति को? 60 years हो गए मंदिर बना के. 60 years हो गए. आपका नाम क्या स्वामी जी? रामकृष्ण शर्मा. रामकृष्ण शर्मा. ओके. सो मित्रांनो, ह्या मंदिराला 60 वर्ष पूर्ण झाले. 60 ना? 60 years. 60 years म्हणजे 60 वर्ष पूर्ण झालेत. बाबाची मूर्ती आहे इकडे. सो खूप इकडे लोक नवस मागतात आणि प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते. असा इकडे कोणीही नाही की जो इथे येईल आणि बाबाला काही मागेल. शिरडी का शिल्प एक ही बना दिया. ये शिरडी का जैसा ना? शिरडी का शिल्पी ये शिल्पी एक ही आदमी बना दिया. एक सेकंड में आपको मैं सब्सक्राइबर को समझाता हूँ, उनको समझाना पड़ेगा. तर मित्रांनो, आपण राहतो महाराष्ट्रामध्ये आणि प्रत्येकाचा भक्ती आणि प्रत्येकाची भाव असते. आपण जातो शिर्डीला. सो मित्रांनो, शिर्डीची जी मूर्ती आहे, ज्या शिल्पकारानं शिर्डीची मूर्ती बनवलेली आहे, तोच शिल्पकार, त्याच शिल्पकारानं ही बाबाची मूर्ती बनवली आहे. सो स्वामीचं धन्यवाद. स्वामीने आपल्याला भरपूर काही सांगितलं. ओम साईराम. आणि मी तुम्हा सगळ्यांसाठी बाबाकडं आशीर्वाद मागतो की जेवढी काही लोक हा माझा ब्लॉग बघतील, भगवंत नक्कीच त्यांचे दुःख दूर करील अशी आशा करतो. स्वामीचा धन्यवाद करतो. स्वामीनं मला मंदिराच्या आतमध्ये येऊ दिलं, बाबाला तुम्हाला दाखवू दिलं, त्यासाठी स्वामी आपका थँक्यू सो मच. आपण मुझे आने दिया. धन्यवाद. हां, तर बाबा सगळ्यांचे दुःख दूर करतील अशी आशा करतो. मित्रांनो, माझा ब्लॉग बघा. माझ्या ब्लॉगमधून तुम्हाला बाबाचं दर्शन आज इकडे झालं. त्यासाठी ज्या लोकांनी माझा ब्लॉग बघितला, जे लोक माझे ब्लॉग बघतील, परमेश्वराकडे मी त्यांच्यासाठी सुख मागतो, आनंद मागतो. ओके. आणि अजून बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मी माझ्या ब्लॉगमधून नक्कीच दाखवण्याचे प्रयत्न करेन. ओके. तर मित्रांनो, मी आज इकडे आहे निजामाबादमध्ये. सो मित्रांनो, इकडे साईबाबाचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे. सो मित्रांनो, मला असं वाटलं की माझ्या ब्लॉगमधून मी तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन आलं पाहिजे, तुम्हाला ते दाखवलं पाहिजे. सो मित्रांनो, माझे प्रयत्न नेहमीच असतात असे की मी काहीतरी चांगलं करो ब्लॉगमधून किंवा माझ्या प्रत्येक कामामधून. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडे साईबाबाचा रथ आहे, तो प्रतिम आहे. ओके. तर मित्रांनो, खूप सुंदर परिसर आहे आणि आता आपण एंटर करणार आहोत. एक विशेष बाबाचीच मूर्ती आहे, पण तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघा. प्रत्येक गोष्ट जर मी तुम्हाला सांगत राहील तर तुम्हाला त्याचा आनंद मिळणार नाही. सो आपण येतोय आतमध्ये आणि बघा, इकडे आहे छान छान गोष्टी. सो मित्रांनो, एक मिनट तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, इकडे साईबाबाची जी आग असते. सो मित्रांनो, तो चुला इकडे, जिकडे साईबाबाची आग असते बघा. माझ्या कॅमेऱ्यामध्ये कदाचित तुम्हाला दिसत असेल, आग अजून सुरू आहे. ही बाबाची आग कधी विझत नाही. सो हे सगळ्यांनाच माहिती आहे. मी दाखवायचे प्रयत्न आज तुम्हाला केले. सो ही आहे माझ्या बाबाची मूर्ती. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता, खूप प्रतिम मूर्ती आहे साईबाबाची. असं लांबून जर तुम्ही बघितलं तर खूप छान वाटतंय.
आणि त्या बाजूला आहे बाबांचा पाळणा. इकडची लोक सांगतात की वर्षामध्ये एक दिवस बाबाच्या मूर्तीला याच्यावरती बसवतात आणि पूर्ण फिरवतात, बाबाची यात्रा काढतात. तो हा रथ. सो मित्रांनो बघा, माझ्या ब्लॉगमधून तुम्हाला हे सगळं काही मी दाखवण्याचे प्रयत्न करतो आहे मित्रांनो. सो बघा, आणि इकडे आहे परत एक बाबाची मूर्ती, हे तुम्ही बघू शकता. सो मित्रांनो बघा, खूप सुंदर मंदिर आहे. तर मित्रांनो, इथले जे मंदिराचे पुजारी आहेत तिकडे त्या लोकांना आपली मराठी भाषा समजत नाही आणि त्यांचं जे हिंदी असतं ना, हिंदी, तर ते हिंदी पण आपल्याला पटकन असं लक्षामध्ये येत नाही. तर त्यांनी मला काय सांगितलं की ह्या मंदिरामध्ये जी बाबाची मूर्ती आहे साईबाबाची, आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जी मूर्ती आहे शिर्डीच्या साईबाबाची, तर ती जी मूर्ती ज्या शिल्पकाराने बनवली आहे शिर्डीच्या साईबाबाची मूर्ती, त्याच शिल्पकारानं ही मूर्ती बनवली आहे. सो मित्रांनो असं त्यांना सांगायचं होतं, पण त्या गडबडीमध्ये मला पण काय ते बरोबर समजलं नाही. तर ती मी आता पूर्ण इन्क्वायरी केली, तर त्या महाराजाने किंवा इथल्या जे पुजारी आहेत त्यांनी असं मला सांगितलं. सो मित्रांनो बघा, माझ्या ब्लॉगमधून मी प्रयत्न करतो की तुम्हाला काहीतरी विशेष दाखवण्याचे. सो मित्रांनो, बाबाच्या पुढे उभा आहे, तुम्हाला विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करा. एक लहान भाऊ म्हणून आम्हाला सपोर्ट करा. खूप मेहनत करतो यूट्यूबवरती. सो आशीर्वाद तुमचा असू द्या माझ्या पाठी आणि तुमच्या पाठी, सगळ्यांच्या पाठीमागे आहेत. सो यांना तुमची काळजी आहे, माझीही काळजी आहे. सो मित्रांनो, तुमचा आशीर्वाद असू द्या, तुमचं प्रेम असू द्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्टही करा. मी तुम्हाला अजून बाहेरचा परिसर दाखवणार आहे, पण स्पेशल बाबासोबत, म्हणजे बाबासोबत असं उभा राहून तुम्हाला विनंती करतो. सो मित्रांनो, थोडंसं प्रेम दाखवा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला जर असं वाटलं की व्हिडिओ खूप तुमच्यासाठी मी काहीतरी चांगलं तुम्हाला दाखवण्याचे प्रयत्न केले, सो मित्रांनो सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या छोट्याशा परिवाराला सपोर्ट करा. बस एवढी विनंती करतो तुम्हाला. आणि अजून काही बाकीचा परिसर आहे तोही तुम्हाला मी दाखवेलच. ओके, अजून काय बाकी बाहेर आहे ना? तर मित्रांनो, प्रयत्न माझे आहेत तुम्हाला खूप काही दाखवा असं वाटतं, तुमच्यासोबत गप्पा माराव्या असं वाटतात. सो मित्रांनो, अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्या इथे बघण्यासारख्या आहेत. जर तुम्ही कधी इकडे आलात, निजामाबादमध्ये, तेलंगणा स्टेटमध्ये आहे, इकडे जर तुम्ही कधी तुमचं येणं झालं तर तुम्ही इकडे या. तुम्हाला काही देवाला मागायचं असेल तर भगवंताला मागा. भगवंत कधीच कुणाला नाराज करत नाही, कधीच कुणाच्या ज्या इच्छा असतात त्या अपुऱ्या राहत नाहीत. सो मित्रांनो, या इकडे. जीवन खूप सुंदर आहे हो, जीवनाचा आनंद घ्या आणि प्रत्येकाला सुख वाटण्याचा प्रयत्न करा. कारण आपण जर लोकाला सुख दिलं तर भगवंत आपल्याला सुख देतो, आपण लोकाला सपोर्ट केला तर भगवंत आपल्याला सपोर्ट करतो. सो मित्रांनो, विनंती करतो तुम्हाला, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, चित्रांमध्ये शेअर करा आणि निजामाबादचे शिर्डी के साईबाबा तुम्ही सगळ्यांना दाखवा, तुमच्या फॅमिलीमध्ये दाखवा, तुमच्या मित्रांना शेअर करा. ओके. हे बघा, जसं आपण सारंगपूरच्या ब्लॉगमध्ये बघितलं, तिकडेही अशा देवीच्या मूर्त्या होत्या, 8-10 मूर्त्या होत्या कदाचित. तशाच मूर्त्या इकडे आहेत. प्रत्येक वेगळे देव आहेत. आता ह्या देवाचं नाव मला पण माहिती नाही बाबा, पण माझ्यासाठी भगवंत सगळा एकच आहे. देव कुठलाही असो, तो फक्त स्वरूपाने वेगळा असतो आणि आत्मरूपानं भगवंत सगळीकडे एकच असतो. सो मित्रांनो बघा, मी माझ्या ब्लॉगमधून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. सो मित्रांनो,
तुमचंही दुःख दूर होत, तुम्हालाही थोडंसं सुख मिळावं. सो आशा करतो माझ्या ब्लॉगला तुम्ही बघाल. माझा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही लाईकसुद्धा कराल, तुम्ही शेअरसुद्धा कराल आणि सबस्क्राईब तुम्ही नक्कीच कराल. ओके. सो आता आपण बाहेरचा परिसर बघूया. हे बघा मित्रांनो, इकडे थोडंसं असं वरती जर बघितलं आपण ना, तर इकडे बजरंग बलीची मूर्ती आहे, संकटमोचन बजरंग बली. सो मित्रांनो, आणि खाली आहे मंदिर. इकडे बघा, इकडे मूर्ती आहे, इकडे देवाची घंटी आहे. सो भगवंता, तू सगळ्यांना सुखी ठेव, आनंदात ठेव, सगळ्यांचे दुःख दूर कर, सगळ्यांना आशीर्वाद असू दे. सो मित्रांनो, भगवंताची एक आपण प्रदक्षिणा घेतली पाहिजे, कारण आपले आजोबा, आपले वडील हे नेहमी आपल्याला सांगत असतात की कुठल्याही देवाला प्रदक्षिणा घातली की आपली पूजा पूर्ण होते. सो ओके. आणि देवाने दिलेला प्रसाद, आज मी भगवंताच्या पुढचा प्रसाद तुमच्या समोर खाणार आहे. ओके. दाखव मग. देवाच्या दारामध्ये देवाचा प्रसाद, याच्यापेक्षा मोठं भाग्य काही नाही लागत बाबा. हे बघा, साधं नारळ खाणं हा विषय वेगळा, आणि भगवंताच्या दारापुढचा प्रसाद खाणं ही याला लागतं भाग्य. सो मित्रांनो, मी देवाचा प्रसाद खातोय. भगवंता मलाही सुखी ठेव आणि सगळ्याला सुखी ठेव. तर मित्रांनो, आज इकडे आम्ही आलो, बाबाचं दर्शन घेतलं. तुम्हालाही बाबाचं दर्शन घ्यायला मिळालं. आम्ही बाबाचा कुठे आम्ही प्रसाद खातोय. हे बघू शकता. माझ्या पाठीमागे महादेवाची मूर्ती आहे. सो मित्रांनो बघा, काय बोलतो गणेश, माझ्या भाच्याने मला फार सपोर्ट केला बरं का, ब्लॉग करण्यासाठी, सगळं काही दाखवण्यासाठी. खूप चांगला भाचा आहे माझा. ओके. अजून काय बघायचं. तर मित्रांनो, इकडे छोटे छोटे मंदिर आहेत, तेही मंदिर मी तुम्हाला दाखवणार आहे. हे शेवटचे आहेत मंदिर, छोटे छोटे आहेत. तिकडे लोक नारळ वगैरे फोडतात, देवाची पूजा आणि अर्चना करतात. सो मित्रांनो, आपण येणार आहोत पुढे.
हे आहेत श्री दत्तात्रेय महाराज. सो मित्रांनो, सगळे नमस्कार करा, मीही नमस्कार करतो. देव सगळ्यांना सुखी ठेवो. तर ज्या लोकांची बाबावर भक्ती असते ती लोक या मंदिरामध्ये येतात, बाबाची पूजा करतात. प्रत्येकजण आपल्या मनातल्या गोष्टी बाबांशी बोलतो. सो मित्रांनो बघा, ही ती जागा आहे ज्या जाग्यावरती नारळ फोडलं जातं. हे तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, असे माझे प्रयत्न होते की साईबाबाचं मंदिर मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमधून दाखवलं पाहिजे. सो माझे प्रयत्न पूर्ण झाले. देवा तुला धन्यवाद. आणि जर तुम्हाला खरोखर माझा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल, जर मी तुम्हाला काही चांगलं असं तुम्हाला असं वाटत असेल की मी तुम्हाला काहीतरी चांगलं दाखवलं, सो मित्रांनो एक तुमच्याकडून एक मी लाईकची आशा करतो. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करावा अशी आशा करतो. सो मित्रांनो, खूप मी नेहमी प्रयत्न करतो की तुमच्यापर्यंत मी काहीतरी चांगलं घेऊन यावं. सो मित्रांनो, देवाचा आशीर्वाद तुमच्याही पाठीमागे असो, माझ्याही पाठीमागे असो. आणि प्रत्येकाचं जे भविष्य आहे ते उज्ज्वल हो, प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण व्हावेत, प्रत्येकाला आनंद मिळावा, प्रत्येकाच्या जीवनातून दुःख दूर जावा. सो मित्रांनो, नेहमी खुश राहा, मजेत राहा. जीवन खूप सुंदर आहे. सो जीवनाचा आनंद घ्या. सगळ्यांना टाटा, बाय बाय आणि गॉड ब्लेस यू. बोल बेटा. गॉड ब्लेस यू. सुखी राहा, आनंदी राहा. जीवन मस्त आहे. स्वस्थ राहा, मस्त राहा आणि सदैव जीवनाचा आनंद घ्या. गॉड ब्लेस यू.